नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रियाचं आणखी एक कारस्थान समोर येणार आहे। म्हणजेच प्रियाने काय काय गोंधळ घालून ठेवलाय, प्रिया काय काय करते यावरती सायली आणि अर्जुनचं बारीक लक्ष आहे। आणि सायली आणि अर्जुन या दोघांनीही प्रियाला कशा पद्धतीने रंगेहात पकडलेलं आहे आणि तिच्या बाबतीतलं कारस्थान कसं समोर आणलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण प्रिया आता सदा आणि मैनाला जाऊन भेटणार आहे। तिथे भेटायला जाऊन तिथे काही गोष्टी आता करणार आहे ते सायलीच्या लक्षात येणार आहे। आणि सायलीने प्रत्येक वेळेस अर्जुनला इथे साथ दिलेली आहे आणि शांत सुद्धा केलेलं आहे, कारण जे काय घडतंय त्याच्यातून शांतपणे मार्ग काढणं गरजेचं आहे हे सायलीने अर्जुनला समजून सांगितलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही घरी आलेले असतात। अर्जुनला भयानक असा राग आलेला असतो प्रियाचं हे खोटारडं वागणं पाहून, कारण प्रिया सगळ्यांची काळजी घेण्याचं जे काही नाटक करत आहे, ढोंगीपणा करत आहे हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं। आता मात्र अर्जुन तिला म्हणत असतो की बाद झालं, हे सगळं काय आहे ना बंद कर तुझं, असं अर्जुन बोलत आहे। तेवढ्यातच सायली तिथे येते आणि जोरात ओरडते। अर्जुन जेवढं ओरडत असतो तेवढ्याच जोरात सायलीही ओरडते आणि सांगू लागते की हे जे काय तुझं नाटक चाललंय ना हे बंद कर पूर्णपणे, कारण आम्हाला माहिती आहेस तू कशी आहेस ते, आणि आत्तापर्यंत तू काय काय केलेलं आहे, किती खोटारडेपणा आहे। सगळेजण अर्जुनकडे पाहत असतात। सगळ्यांना धक्का बसलेला असतो की अर्जुन एवढा का चिडतोय, अचानक अर्जुनला चिडायला काय झालं, म्हणजे चिडण्यासारखं काय झालंय, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो। आणि त्याच वेळी अर्जुन आणि सायली म्हणते काय झालंय माहिती आहे का, प्रिया किती खोटारडे ते माहिती आहे। त्यावेळेस अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणू लागतो की झालं, म्हणजे काही झालं तरीही तन्वीवर आरोप करायचे आणि रिकामं व्हायचं, हे तुमचं नेहमीच झालेलं आहे, कारण तुम्हाला तन्वी योग्य वाटतच नाहीये, तन्वी चुकीचीच वाटते प्रत्येक वेळेस, म्हणून तुम्ही अशा पद्धतीने तिच्यावरती आरोप करत सुटता, असं म्हणत अश्विनने आता आपल्या लाडक्या बायकोची बाजू घेतलेली आहे। अर्जुनला खूप राग आलेला असतो, अर्जुनची चिडचिड वाढत असते, अर्जुन पाहत असतो या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप त्रास होत असतो। अर्जुन म्हणत असतो की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे, आता मी ऐकून घेणार नाही, कारण जे काय आहे ह्या मुलीचा खोटारडेपणा मी समोरच आणणार आहे। आणि सायली मात्र अर्जुनला प्रत्येक वेळेस शांत करत असते की शांत व्हा, अहो शांत व्हा, तुमच्या लक्षात येत नाहीये हे सगळं काय चाललंय ते सगळं तिचं नाटक असू शकतं, असं म्हणत ती अर्जुनची समजूत घालत असते, अर्जुनला म्हणत असते की शांत व्हा। त्यावेळेस इकडे अर्जुनचा तिने हात सुद्धा दाबलेला असतो आणि सांगितलेलं असतं की नका काही बोलू, कारण आता तेवढे पुरावे स्ट्रॉंग नाही आहेत आपल्याकडे, हे सायलीचं म्हणणं आहे। आणि इकडे अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो आणि इकडे सायली म्हणत असते की एकदा ऐकून घ्या। आणि मग प्रताप म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं हे सगळं, आणि आम्हाला माहिती आहे तन्वी कशी आहे। इकडे अश्विन तिची बाजू घेतो आणि सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही तुम्हाला तन्वीबद्दल प्रॉब्लेमच आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने तिच्याशी वागत आहात, हे मात्र तो आवर्जून सांगत असतो। त्याला त्याच्या तन्वीवरती एवढा विश्वास असतो, त्याची तन्वी ग्रेट आहे, हुशार आहे, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत, म्हणून तर त्याला वाटत असतं की माझी तन्वी कधी चुकूच शकत नाही। इकडे सायली अर्जुनला घेऊन रूममध्ये येते आणि म्हणू लागते की अहो जरा शांत व्हा, मला माहिती आहे मी तुम्हाला तिथून निघतानाही सांगितलं होतं एवढी घाई करू नका। कसं आहे आत्ता जे सगळ्यांच्या समोर उभे आहेत ते पूर्ण अजिंचे नातू, आईबाबांचा मुलगा हा अर्जुन आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करावा लागणार आहे, कारण ती कशी आहे हे माहिती आहे ना। अर्जुन म्हणतो कसं शांत राहू, मला सरळ समोर दिसते ती माझ्या आईबाबांना फसवते, माझ्या आईबाबांशी चुकीचं वागते, आणि तरीही शांत राहायचं, हे कसं शक्य आहे, असं अर्जुन तिला विचारू लागतो। तेव्हा मात्र सायली म्हणत असते की का नाही राहायचं शांत, कारण तुम्ही विचार करा ना, ज्या गोष्टी घडत आहेत त्या कशा पद्धतीने घडत आहेत आणि तुम्ही फक्त याच गोष्टींचा विचार करताय, असं सायली अर्जुनला समजावत असते। अर्जुनला म्हणत असते की थोडं शांतपणे घ्या, कलेने घ्या, कारण तुमच्या लक्षात येत नाहीये की काय प्रॉब्लेम होत आहेत आणि काय गोंधळ झालेला आहे, असं म्हणत ती शांत करू लागते। आणि त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही वागणं असतं, म्हणजे प्रियाचं जे काही वागणं आहे त्याचा त्रास होत असतो, पण अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो। तो म्हणत असतो की नाही, मला हे सगळं जे काय आहे ते पटतच नाही आहे। सायली म्हणते आता शांत व्हा बरं, झोपा बरं, आता मी सांगितलं ना तुम्हाला,
अजिबात हे सगळं बंद करा, कारण या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाही आहे, असं इकडे सांगितलं जातं. अर्जुन शांतपणे आता झोपायला लागतो. सायली म्हणते आता तुमच्या भाषेत मला बोलावं लागणार आहे ना, म्हणून असं म्हणत सायली आता बोलत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत असतं, पण ह्या प्रियाचा जो काही ढोंगीपणा आहे तो काही कमी झालेला नसतो. प्रियाला असं वाटत असतं की ती जे काही करते ते मात्र योग्यच आहे असं तिला वाटत आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज, प्रतिमा आणि सुमन आता ते सगळेजण सांगू लागतात की आम्ही आता निघतोय. तेव्हा मात्र हे सगळे म्हणत असतात की कशाला, राहा ना अजून थोडे दिवस. तेव्हा रविराज आणि प्रतिमा म्हणतात की नाही नको, आता किती दिवस राहणार ना. रविराजचं असं म्हणणं असतं की ज्यावेळेस गरज होती आम्हाला त्यावेळेस तो आधार मिळालेला आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता आम्ही जातो आमच्या घरी, कारण इथे किती दिवस राहणार आहोत असं म्हटलं जात असतं. तेव्हा मात्र सुमनला सगळेजण विचारू लागतात की सुमन, सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना. सुमन मात्र म्हणत असते की कसं आहे पूर्णाजी, तुमचं म्हणणं मला कळतंय, पण काही गोष्टी आहेत त्या अशाच पद्धतीने होणार आहेत ना, कारण मला आज ना उद्या त्या घरी जावंच लागणार आहे. मला माहिती आहे त्या आठवणींनी मला त्रास होणार आहे, हेही मला माहिती आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टींची सवय तर झाली पाहिजे ना. तेवढ्यात प्रिया तिथं आलेली असते आणि हात जोडून सगळ्यांच्या पुढे माफी मागू लागते, की म्हणू लागते की नाही खरंच आई बाबा थोडे दिवस अजून राहिलं असतं तर बरं झालं असतं, तुम्ही इथे राहा ना अजून, असं म्हणत प्रिया बोलत असते. परंतु प्रियाचं हे जे काही नाटकी वागणं आहे, नाटक करणं जे काय आहे ते मात्र सगळ्यांच्या पेक्षा अर्जुनला जास्त त्रासदायक ठरत असतं. कारण अर्जुनला माहिती आहे की ती किती खोटारडी आहे आणि कशासाठी एवढं सगळं करते हे सगळं अर्जुनला माहिती असतं, आणि म्हणून अर्जुनला सगळ्यात जास्त त्रास होतो. अर्जुन आणि सायली जिन्यातून येत असतात आणि तेव्हाच अर्जुनला दिसतं की प्रिया हे सगळं ढोंग करत आहे, आणि मग मात्र अर्जुनचा पारा चढतो. अर्जुन म्हणतो झालं का सुरू तुझं, कारण तू किती खोटारडी आहे ते आम्हाला माहिती आहे, आता हे काय नवीन अजून, असं म्हणत अर्जुन तिला ओरडून बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की मी खरंच सांगते, माझं ऐकून घ्या. पण अर्जुनला मात्र माहिती आहे की ती किती खोटारडी आहे. अर्जुनला कधी एकदा सांगतोय सगळ्यांना की ही खरी नाही आहे, ह्याच गोष्टींचा अर्जुनच्या तोंडातच राहायला तयार नाही आहेत. तेव्हा सायली म्हणत असते की बरोबर आहे प्रिया, कितीही तू काही केलं तरी बरोबर आहे. अर्जुन आता म्हणत असतो की आता सांग आम्हाला की मग का तुला एवढी काळजी होती ना आईची, तुला आईची सेवा करून घ्यायची, एवढं सगळं आहे ना, मग सांग का आली नाहीस हॉस्पिटलमध्ये रक्त द्यायला, 1.5 तास कुठं भटकत होतीस, असं सगळेजण तिला विचारू लागतात. तेव्हा मात्र ती म्हणते मी सांगितलं ना, मला माहीतच नव्हतं की अश्विनने कोणत्या हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट केलेलं आहे, कारण माझ्या लक्षातच नव्हतं आणि मी पॅनिक झाले होते ना, आईची तब्येत अचानक बिघडली होती. आता हे नवीन नाटक. अजून म्हणतो कसं आहे, तू कितीही वेळा हे सांगितलं तरी आमचा कोणाचाही या गोष्टींवरती विश्वास नाही आहे, कारण तू किती खोटारडे आणि तू काय करू शकते हे सगळं आम्हाला माहिती आहे, असं अर्जुन इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र प्रताप त्याचबरोबर घरातले सगळेजण बोलत असतात आणि त्याच वेळी प्रिया मात्र म्हणत असते की आई प्लीज ऐक ना गं. आणि प्रियाचं वाढणं अर्जुनला माहिती आहे खोटं आहे. ती म्हणते ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी केलं आहे, थांब आले, असं म्हणत ती आतमध्ये जाते. अर्जुन पाहत असतो. अर्जुनला माहिती असतं की आता हिचं नवीन काहीतरी ढोंग सुरू होणार आहे. इवन रविराज, प्रतिमा या दोघांनाही तिच्यावरती विश्वास नाही आहे. त्यांनाही माहिती आहे की ही काय करू शकते आणि ही पोरगी कुठल्या लेवलला जाऊ शकते याबद्दल त्यांना खात्री आहे, कारण ही मुलगी स्वतःच्या आईचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा आलेली नाही. तिला माहिती होतं की आपली आई एवढी आजारी आहे, मरणाच्या दारात आहे, तिला रक्ताची गरज आहे, तरीही ही मुलगी आलेली नाही, याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. आता प्रिया म्हणते की हे बघ मी हे ड्रायफ्रूटचे लाडू केलेत, खा तू. तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही नको. तेव्हा प्रिया म्हणते बरोबर आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, बरोबर आहे, कसा ठेवाल तुम्ही माझ्यावरती विश्वास, कारण मला माहिती आहे ना की मी विश्वास ठेवण्यासारखं काही वागतच नाही आहे, त्यामुळे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, असं प्रिया सगळ्यांना सांगू लागते. आणि म्हणते हे बघा मी खाऊन दाखवते ना हा लाडू, असं म्हणत प्रियाने तो लाडू खायला घेतलेला असतो. आणि त्याच वेळी प्रिया तो लाडू खायला घेते आणि सांगू लागते की हे बघा अजून एक खाऊ का. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही नको. त्यानंतर सायली म्हणते की प्रतिमात्या मी तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे, आलेच हां, असं म्हणत सायली जाते. आता प्रतिमाने प्रियाच्या हातून तर डबा घेतला आहे.
सायली जाते आणि आतमध्ये जाऊन नारळाच्या वड्या बनवलेल्या असतात तो डबा घेऊन येते आणि म्हणू लागते की हे घ्या प्रतिमा, ते हे तुमच्यासाठी बनवले मी. तेव्हा मात्र इकडे सायलीने जेव्हा नारळाच्या वड्या आणलेल्या असतात तेव्हा प्रतिमाला मात्र खूप छान वाटतं आणि प्रतिमा म्हणते की खरंच खरंच खूप मोठी गोष्ट ही माझ्यासाठी. असं म्हणत आता प्रतिमाने ते जे काही लाडू आहेत ते तसेच बाजूला ठेवलेले असतात आणि मग ते लाडू बाजूला ठेवून आता सायलीने बनवलेल्या नारळाच्या वड्या हातामध्ये घेतलेल्या असतात आणि ती तशीच निघालेली असते. तिच्या लक्षातच नसतं की हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर इकडे प्रिया पुन्हा येते आणि म्हणते की आई, मला माहिती आहे तुला माझा राग आला आहे म्हणून तू हा माझा डबा घेऊन नाही चाललीस, तशीच चाललीस ना. प्लीज घे ना हा माझा डबा, मी तुझ्यासाठी प्रेमाने बनवलेत हे लाडू. असं म्हणत तिने ते लाडू जे आहेत ते आता द्यायला सुरुवात करते आणि म्हणत असते की हे घे. त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे सायलीने तो लाडवाचा डबा दिलेला आहे, सायलीने दिलेल्या वड्या आणि त्याचबरोबर प्रियाने दिलेला लाडवाचा डबा. हे सगळं आता प्रतिमा घेते आणि निघतच असते. त्याचवेळी अर्जुनला पुन्हा राग येतो. अर्जुनच्या अंगातलं रक्त खवळलेलंच असतं. त्याला कळतच नाही आहे की कसं रिॲक्ट करू आणि काय करू, कारण त्याला त्रास खूप होत असतो. त्याला माहिती आहे की ही बाई खोटं बोलत आहे, सरळ सरळ फसवत आहे. सायली आणि अर्जुन वरती येतात. सायली म्हणते मला माहिती आहे तुम्हाला खूप घाई झाली आहे, कधी एकदा हे सगळं सगळ्यांच्या समोर सांगतोय असं झालं आहे, पण थोडा धीर धरा ना, का तुम्ही ऐकत नाही आहे, का तुमच्या लक्षात येत नाही आहे, असं सायली विचारू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की किती वेळ थांबायचं सांग अजून, म्हणजे किती वेळ थांबायचे, किती वेळ वाट बघायची, कारण मला माझ्या घरच्यांना सांगायचे ती माझ्या घरच्यांना फसवते, चांगुलपणाचं नाटक करते ती बाई आणि मी मात्र काहीच नाही करायचं. अगं किती दिवस लपवू त्यांच्यापासून या गोष्टी. असं म्हणत अर्जुन सायलीलाच आता प्रश्न विचारायला लागलेला आहे. सायलीकडे मात्र त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सायली म्हणते की हे बघा, कोर्टातल्या जेव्हा काही केसेस असतात तेव्हा कसं तुम्ही सबुरीने घेता, त्यावेळेस काही गोष्टी तुम्ही लपवलेल्या सुद्धा असतील, कारण जोपर्यंत त्या गोष्टीचा निकाल व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट बाहेर नाही आली पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने आता या एवढ्या रिपोर्टवर आपण नाही सांगू शकत, ते झालं कोर्टातलं. इथे प्रिया कधीही काहीही बदलू शकते, ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे की नाही. मग थोडा धीर धरा, शांतपणे जरा विचार करा आणि मग ठरवूया ना आपण काय करायचं आहे ते. एवढी घाई करायची काहीच गरज नाही आहे, असं सायली समजवत असते. आता प्रिया खाली आलेली असते आणि सगळेजण अस्मिताबद्दल बोलत असतात. अस्मिता कुठे, अस्मिता का आलेली नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते मी सकाळी तिला उठवायला गेले होते ब्रेकफास्टसाठी, पण ती काही उठली नाही आहे, ती झोपलेलीच आहे. अश्विन म्हणतो की मलाही तिला विचारायचं आहे की सोनोग्राफीसाठी कधी येणार, आज जायचं का उद्याची अपॉइंटमेंट करायची का बुक. तेव्हा कल्पना म्हणते की चालेल, तू जाऊन विचारून ये तिला, बघ काय म्हणते ती, जर तिने तयार असेल तर काहीच हरकत नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते मी पण जाऊ का, म्हणजे मी पण तिच्याकडे जाऊ का, मी तिच्याशी बोलून घेऊ का, असं हे प्रियाचं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली तिथं आलेले असतात. ते म्हणत असतात गरज काय आहे, तू तिकडं जायची गरज काय आहे, अजिबात नाही जायचं तिकडं तू, कारण तू कशी आहेस हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. खरं तर अर्जुन सायलीने अगदी बरोबर ओळखलेलं आहे, कारण अस्मिताचे कान भरणार, अस्मिताला त्रास देणार याच गोष्टी प्रिया करू शकते. त्यामुळं अर्जुन आणि सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू तिकडे जायचं नाहीस. परंतु इकडे प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. प्रियाचं म्हणणं असतं की मी जाणार आणि प्रिया तिकडे जायला निघते. पण अश्विन तिची समजूत घालतो आणि अश्विन म्हणतो की चल, घरातले सगळेजण म्हणतात की जाऊ दे रे, तिला पण अस्मिताशी बोलायचं आहे ना. अश्विन म्हणतो की ती काय तिथं जाऊन अस्मिता ताईचा खून नाही करणार आहे, तुम्ही अशा पद्धतीने रिॲक्ट करता, तर मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला काही फरकच पडत नाही आहे. घरातले सगळे अर्जुनला आणि सायलीला समजवू लागतात. अर्जुन म्हणत असतो की एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या लक्षात येत नाही आहे हे सगळं काय होतंय, कळत नाही आहे तुम्हाला. हे अगदी खरंच आहे, कारण अश्विनला माहिती आहे की प्रिया चांगलं वागते म्हणून तर त्याला असं वाटायला लागले ना. परंतु इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही आता गेलेली आहे मैना आणि सदाकडे आणि त्याचबरोबर मैना आणि सदाकडे जाऊन ती त्यांना पैसे देत आहे. आता सायलीला प्रश्न पडला आहे की हे सगळं काय आहे आणि ही तर का आलेली आहे, सदा मैनाला भेटायला का आलेली आहे. बघते तर काय, सदा मैनाला ती पैसे देत असते. तेव्हा मात्र सायली पाहतच राहते. सायली म्हणते की हे काय नवीनच आहे,
म्हणजे हिने यांना पैसे द्यायची गरज काय आहे आणि कोण आहे ते, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आता सायली तिला पाहते, ती पैसे देते आणि तिथून निघून जाते. त्या दोघांच्या हातामध्ये पैसे ठेवलेले असतात आणि आता प्रिया तिथून निघून गेलेली असते. आता मात्र सायली विचार करायला लागते की नाही, काहीतरी वेगळं आहे. आणि मग ती निघून गेली की सायली सदा आणि मैनाकडे येते आणि विचारते की सांगा, ती तुमच्याकडे का आली होती. तर इकडे ते मात्र बोलायला तयार नसतात, त्यांच्याकडे काही शब्दच नसतात. त्याच वेळी सायली प्रश्न विचारत असते आणि त्यांची बोलती बंद झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.